सुप्रीम कोर्टाची इच्छा मरणाची परवानगी. 31 वर्षीय हरीश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला. तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार. गाझियाबादमध्ये 13 वर्षापासून कोमात असलेल्या 31 वर्षीय हरीश राणाला दिल्लीतील एम्समध्ये हलवण्यात आलेलं आहे. तथापि कुटुंबाने अत्यंत गुप्तपणे हस्तांतरण हाताळलं आहे. शेजारी आणि सोसायटी सदस्यांनाही माहिती देण्यात आलेली नाही. गाझियाबादच्या राज एम्पायर सोसायटीच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली नाही. शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा फ्लॅट बंद होता. एका जवळच्या मित्राने सांगितलं की कुटुंबातील सदस्यांनी हरीशला खाजगी वाहनातून नेलं. हरीशला गाझियाबादमधील भाड्याच्या फ्लॅटमधून एम्समध्ये नेण्यात आलं तेव्हा आई, धाकटा भाऊ आणि बहीण भाऊक झाले. आई आणि वडील अशोक राणा म्हणाले, आम्ही सगळ्यांची माफी मागतो. देवानं आम्हाला हे साक्षीदार म्हणून दिलं आहे. आमचा मुलगा कुठेही असो, तो कोणत्याही मरणोत्तर जीवनात असो, आम्ही त्याला कधी विसरणार नाही. आमचे जवळचे लोक, नातेवाईक, डॉक्टर, न्यायालयात आमचे प्रतिनिधित्व करणारे वकील आणि इतर सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. एम्समध्ये हलवल्यानंतर बहीण संध्याकाळी उशिरा फ्लॅटवर परतली. भावाने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एम्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे. संपूर्ण प्रतिक्रियेनंतर त्यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकली जाईल. त्यानंतर इच्छामरण मंजूर केलं जाईल. 13 वर्षापासून कोणी हरीशला बरे करू शकलेले नाही. सबको माफ करते हुए और सबसे माफी मांगते हुए उठ जाओ. ठीक है. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.